अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आवाजाखाली संतोष देशमुखाच्या लेकीचा आवाज तरी कमी होत नाही ना, आवाज तर दबत नाही ना। प्राजक्ता माळी एक महिला म्हणून तिचा सन्मान नक्कीच आहे। प्राजक्ता माळीचा ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती ट्रोल केले गेलं ते एक निंदनीयच आहे। प्राजक्ता माळीला न्याय भेटलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत। पण प्राजक्ता माळी ह्या ताईला मी एक विनंती करू इच्छितो की प्राजक्ता ताई, तुमचं आयुष्य हे खाजगी नाही, तुमचं आयुष्य पब्लिक आहे। त्याच्यामध्ये तुमच्या नावाची कुठं ना कुठं काही ना काही रूमर्स किंवा तुमच्या नावानं अफवा फिरत असतात, पण त्याचा जो इश्यू तुम्ही एवढा मोठा केलेला आहे आणि त्यात सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती संतोष देशमुख यांच्या खुनाची गोष्ट आहे। त्या मुलीनं पूर्ण महाराष्ट्राला ज्या पद्धतीने आव्हान दिलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र तिच्या वडिलाच्या न्यायासाठी तिच्या पाठीशी उभारत आहे। त्याच्यामध्येच तुम्ही हे एक पत्रकार परिषद घेता, तुम्हाला लगेच देवेंद्र भाऊ भेटतात, देवेंद्र भाऊ तुमच्यासाठी तत्परतेने लगेच ह्याच्यावरती कारवाई करायला तयार होतात। पण संतोष देशमुखाचा खूनी गेल्या 15 दिवसापासून बाहेर फिरतोय, ह्याच्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे टाइम नाही। मग आपली प्रायोरिटी काय आहे? तुमचं एक खाजगी आयुष्य असतं तर त्याच्याबद्दल आम्ही निश्चितच आम्ही तुमच्या पाठीशी उभारला असून तुम्हालाही न्याय भेटावं अशी आमची तळमळीनं इच्छा असते आणि आम्ही तुमच्या बाजूने उभारलेही असतो। पण हे तुमचं पब्लिक आयुष्य आहे, त्याच्यामध्ये काही ना काही तुमच्या नावानं उठत असतात आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढा हव्वा करत असाल त्या गोष्टीची आणि त्याच्या पाठीमागं तुमच्या मोठ्या आवाजाच्या, तुमच्या लाऊडस्पीकरच्या खाली एक चिमुरडीचा आवाज जी तिच्या बापाच्या आरोप्यांना पकडण्यासाठी हाक देते, तिचा केविलवाणी आवाज कुठंतरी दबतोय असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये हे गोष्ट तुम्ही काढायला पाहिजे होते की माझी ही गोष्ट झालेली आहे, पण ज्या वेळेस मी ही पत्रकार परिषद घेते त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये एक चिमुरडी तिच्या बापाच्या न्यायासाठी हाक देते, तिला सुद्धा समर्थन करा, कारण ती ही महिलाच आहे। तिच्यावरही भरपूर मोठा अन्याय झालेला आहे, तिच्यावर तर संकटाचा डोंगर कोसळलेला आहे। हे सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही तुमच्या एका गोष्टीला एवढं मोठा हव्वा केलेला आहे। चांगली गोष्ट आहे, हव्वा करा देवेंद्रजी, तुम्ही त्यांना न्याय द्या, आमदारी तुमचाच आहे, प्राजक्ता ताई महाराष्ट्राच्याच आहेत, तर ह्या गोष्टीला आमचं थोडंही दुमत नाही। आणि प्राजक्ता ताई, तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता की पुरुष प्रधान संस्कृती आहे, ह्या नेत्यांशिवाय एखादी व्यक्ती मोठी होऊ शकत नाही, तुमच्या पूर्ण गोष्टीशी आम्ही सहमत आहोत, ह्याच्याबद्दल काहीच दुमत नाही। ज्यावेळेस तुमच्यावरती गोष्ट आली त्यावेळेस तुम्ही हव्वा करत आहात। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बदलापूरमधील 2 मुलीवरती, नाबालिग मुलीवरती अत्याचार झाले होते, त्यावेळेस सुद्धा तुमचा हा जर आवाज आला असता तर तुमच्या आजच्या आवाजाला खूप मोठं वजन असतं, तुमच्या पाठीमागेही पूर्ण महाराष्ट्र उभारला असता। मला तुमच्याबद्दल थोडंही द्वेष नाही, पण तुमच्या आवाजाखाली तुमच्या फिल्म स्टारडमच्या खाली एक चिमुरडीचा आवाज दमतोय, एक चिमुरडीचा आवाज गुदमरतोय, त्यासाठी इथं त्रास होतो आणि त्याच्यासाठीचे बोलण्याची आज वेळ आलेली आहे। संतोष देशमुखाला ज्या पद्धतीनं मारलेलं आहे ते अक्षरशः वर्णन सुद्धा करू वाटत नाही। धस साहेब, आपले सुरेश धस साहेबांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे प्रत्येकाने जाऊन ते भाषण ऐकावं। त्यांनी अक्षरशः संतोष देशमुख याला गुडघ्यांनी 2-2, 4-4 लोक ॲट अ टाइम त्यांच्या पाठीवरती नाचत गुडघ्यांनी मारत होते, त्यांच्या बरगड्या छातीमध्ये घुसलेल्या होत्या, त्यांना त्यांचा डोळा काढून मारलेला ह्या लोकांनी आणि पाणी मागत असताना त्यांच्या तोंडामध्ये अक्षरशः लोकांनी मुतलेलं आहे। ह्या लेवलचं त्या व्यक्तीला जर मारलेलं असेल आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये थोडी संवेदना नाही आणि तुम्हाला कोणीतरी 2 शब्द बोललेले आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही त्या मूवमेंटला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करताय असं तुम्हाला वाटत नाही का? माझ्या ह्या सगळ्या स्टार लोकांना एक विनंती आहे, तुमचं स्टारडम तुमच्याजवळ ठेवा, पण ज्यावेळेस सामाजिक बांधिलकी येते, सामाजिक गोष्टीची भान असते, त्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी टाळत चला, जेणेकरून तुमच्या आवाजाखाली ह्या देशातला, ह्या राज्यातला एक शेवटच्या घटकाचा आवाज दबला नाही पाहिजे। राजकारण चालत राहणार आहे, तुमचं फिल्मी आयुष्य चालत राहणार आहे, अजून तुमच्या आयुष्यामध्ये 5-50 गोष्टीचे गॉसिप्स होतील, 5-50 गोष्टीचे रूमर्स होतील, पण त्या बिचारीच्या आयुष्यामध्ये तिचा बाप परत नाही येणार। हेच तुम्ही 8 दिवसांना जर बोलला असतात तर काहीच फरक पडलं नसतं, पण आता जर तुम्ही ह्या गोष्टी जर करत असाल तर पूर्ण प्रसारमाध्यमामध्ये त्या मुलीचा आवाज कुठं ना कुठं दबतोय,
वारंवार हेच बोलण्याच्या पाठीमागे कारण काय की तुम्ही नेमका वेळेला गवसणी घातलेला आहे आणि त्या चिमुरडीचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न होतोय. ह्याच्या पाठीमागे राजकारणही असेल, हे सगळं करण्याच्या पाठीमागे षडयंत्रही असेल किंवा नसेलही, पण महाराष्ट्राला आता ओळखण्याची गरज आलेली आहे. काही ना काही एक छोटी गोष्ट दाबण्यासाठी अजून एक दोन मोठ्या गोष्टी आणल्या जातात. ही सुरुवात कुठून झाली? ही सुरुवात झाली महाराष्ट्राच्या EVM सरकारपासून. हे सरकार EVM पासून निवडून आलं. ह्या गोष्टीला दाबण्यासाठी संतोष देशमुखचा कांड झाला. संतोष देशमुखच्या नंतर लगेच इकडं सूर्यवंशीचा कांड झाला. सूर्यवंशीचा मिटतो ना मिटतो तोपर्यंत लगेच आपली प्राजक्ताताई आल्यात. ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्र कुठं आहे? महाराष्ट्रातली जनता कुठं आहे? महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही 6,000 सोयाबीनला भाव देतो म्हटला होता. ते सोयाबीनचे शेतकरी आज दररोजचे 5-10 शेतकरी मरत असतील. तुमच्या स्टेटमेंटच्या पाठीमागं तुम्ही स्टेटमेंट देत असाल तोपर्यंत 5-6 शेतकरी मेलेले असतील, 5-10 पोरं बिना नोकरीचे मेलेले असतील. ह्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? प्राजक्ताताईंसाठी वेळ दिलात, खूप छान आहे, पण माझ्या शेतकऱ्यासाठी कधी वेळ देणार? माझ्या बेरोजगार पोरांसाठी कधी वेळ देणार? त्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं, त्याच्यासाठी कधी वेळ देणार तुम्ही? सरकारला माझा ठाम प्रश्न आहे, तुम्ही कशाही पद्धतीनं निवडून आला असेल, आता बस करा. आम्ही विसरलो, EVMची गोष्ट आम्ही मांडलं, विसरलो. आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी निवडून आलात त्या गोष्टी करायला चालू करा. महाराष्ट्र अक्षरशः तोंड वासून उभारलेला आहे. महाराष्ट्र अक्षरशः उद्रेकाच्या तोंडावरती उभारलेला आहे. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशी बिकट अवस्था कधी झाली नव्हती कायदा सुव्यवस्थेची, ती आज झालेली आहे. कायदा सुव्यवस्थेसोबतच रोजगार, शेतकरी, महिला अत्याचार ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र बिहार, मिर्झापूरपेक्षाही बेकार अवस्थेमध्ये गेलेला आहे. मला एकच विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब, ज्या तत्परतेनं तुम्ही प्राजक्ता माळीची सुनवाई घेतला, त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही वेळ दिलात आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ॲक्शन घ्यायला चालू केलात. आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही तेवढ्याच तत्परतेने महाराष्ट्राची सुद्धा काळजी घ्याल. संतोष देशमुखचं घ्याल, सोमनाथ सूर्यवंशीचं घ्याल, शेतकऱ्याच्या 6,000 सोयाबीनच्या मागणीचं घ्याल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं घ्याल आणि ह्या प्रदेशामधील बेरोजगार युवकांचं घ्याल. महागाईमुळं कंबरडं मोडलेल्या ह्या राज्याला कुठं ना कुठं उभारी देण्याचा प्रयत्न कराल, अशी एक केविळवाणी अपेक्षा आहे. धन्यवाद.